तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। आज कंपाऊंड मध्ये आल्यानंतर कळालं की आज महादेवाला जायचं आहे। आपली डोंगरातनं बेकार फाटलेली, त्यामुळे आपण लगेच आलो आणि आल्या गोळा टाकून घेतला। मग लगेच घरी आलो आणि तयार होऊन मसूर मध्ये पोहोचलो आणि लगेच प्रसादला म्हणलं की गाडी आपल्याला आज कॉलेजमध्ये लवकर पोहोचायचं आहे। खरं किती जरी प्रयत्न केला तरी आपण घरनं लवकर निघत नाही आणि कॉलेजला काय लवकर पोहोचत नाही। कॉलेजमध्ये पोहोचल्यानंतर म्हटलं की शिवजयंतीची वर्गणी पहिल्यांदा जमा करून येऊया, पण नूतन दिदी म्हटल्या की सगळ्यांची एकदम वर्गणी द्या। वर्गणी दिल्यानंतर आम्ही सगळे बसलो आपलं जर्नल कंप्लीट करत, आणि तुम्हाला तर माहिती आम्ही 5 मिनिटं अभ्यास करत बसतो आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशी राहिलेला अभ्यास कंप्लीट करतो। परत आपल्याला सिनियरनं बोलून घेतलं कारण की आपल्याला शिवजयंतीची तयारी करायची होती। मग आपण केली ना कामाला सुरुवात। डेस्क पहिल्यांदा वर न्यायचा होता आणि आपल्या मित्रांना असल्या कामात पण चेष्टा सुचते बघा। टेबल आणि डेस्क सेट करून आपण घेतलं पताका लावायला। पताका काय आपल्याला गेल्या वर्षीच्या सामानात मिळालेलं, फक्त ते आपल्याला लावायचंच होतं। तेवढ्यात नंदिनी दिदी म्हटल्या की आम्हाला पण घेत जा कधीतरी व्लॉग मध्ये। म्हणलं ओके डन। बॅनर आणि थम्सअपच्या 2 बाटल्या घेऊन प्रवीण लगेच प्रकट झाला। काम करून लय दमल्यामुळे त्याला म्हणलं पहिल्यांदा तू पिऊन घे। खरं ज्यांनी आपल्याला स्प्राईटच्या बाटल्या स्पॉन्सर केल्या त्यांचं दर्शन प्रवीणने घेतलं। आपण लय दिवसातनं फुगा फुगवत होतो तरी पण आपल्याला जमलं। आपण ते सात्विकला काय ते जमलं नाही। आपल्याकडे जेवढे झेंडे होते तेवढे सगळे लावून घेतले। आपण राजमुद्रा पण आणली होती, ती आपण मूर्तीच्या मागच्या साईडला लावणार होतो। खरं ह्या तिघांचा काय विषय चाललेला शेवटपर्यंत आपल्याला समजला नाही। आपण घरी जाताना काल बॅनर छापायला टाकलेला तो हेच होता बघा। सात्विक एवढा का खुलालेला काय कळलं नाही। परत आपण तो बॅनर चांगला पाईपला चिटकून घेतला आणि पोस्टर वरती फुलं हातरून तो चांगला गुंडळून घेतला। इथलं सगळं काम आवरून आपण गेलो घरी।